नमस्कार मित्रांनो, नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो. आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे. कारण सध्या महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपयांचा हप्ता अनेक महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. पण तरीसुद्धा अनेक लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांच्या खात्यात अजूनही 1500 रुपये जमा झालेले नाहीत. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे पाहणार आहोत 1500 रुपयांचा हप्ता का आला नाही, कोणत्या चुका झाल्यामुळे पैसे अडकतात, पैसे न आल्यास नेमकं काय करायचं, कुठे तक्रार करायची आणि पुढचा हप्ता मिळण्यासाठी आत्ताच काय काळजी घ्यायची. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात आधी महत्त्वाची सूचना. मित्रांनो, हा पैसा सरकारकडून थेट बँक खात्यात DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे येतो. कोणालाही पैसे देऊ नका. दलालांच्या भूलथापांना बळी पडू नका. फक्त अधिकृत वेबसाईट व सरकारी कार्यालयावरच विश्वास ठेवा. 1500 रुपयांचा हप्ता का आला नाही? मुख्य कारणे. चला तर मग पाहूया हप्ता न येण्याची सर्वात मोठी कारणे कोणती आहेत. बँक खात्याशी आधार लिंक नसणे. अनेक महिलांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक नसते. जर आधार लिंक नसेल किंवा DBT एनेबल नसेल तर पैसे थेट परत जातात किंवा अडकतात. उपाय: आपल्या बँकेत जाऊन आधार लिंक आहे का ते तपासा. DBT ॲक्टिव्ह आहे का ते कन्फर्म करा. 2 बँक खात्यातील नाव आणि आधारवरील नाव वेगळं असणं. उदाहरण: आधारवर सीमा शंकर पाटील, बँकेत सीमा S पाटील. अशी थोडीशी जरी चूक असली तरी DBT फेल होते. उपाय: बँकेत किंवा CSC सेंटरवर जाऊन नाव दुरुस्त करा. 3. अर्जात चुकीची माहिती भरलेली असणे. अनेक वेळा IFSC कोड चुकतो, अकाउंट नंबर चुकीचा टाकला जातो, मोबाईल नंबर चुकीचा असतो. यामुळे देखील हप्ता थांबतो. उपाय: तुमचा अर्ज पुन्हा एकदा तपासा. जिथे चूक आहे तिथे करेक्शन करा. 4. KYC अपूर्ण असणे. जर तुमच्या बँक खात्याचे KYC कंप्लीट नसेल, eKYC अपूर्ण असेल तर कोणतीही सरकारी रक्कम खात्यात येत नाही. उपाय: बँकेत जाऊन KYC पूर्ण करा. आधार प्लस पॅन मतदार ओळखपत्र अपडेट ठेवा. 5 अर्ज अजूनही पेंडिंग किंवा रिजेक्टेड असणे. काही लाडक्या बहिणींचे अर्ज पेंडिंग आहेत, व्हेरिफिकेशन झालेली नाही किंवा काही कारणाने रिजेक्टेड झालेले आहेत. अशा परिस्थितीत हप्ता येत नाही. उपाय: अर्जाची स्थिती स्टेटस तपासा. रिजेक्टेड असल्यास कारण पाहून पुन्हा अर्ज करा. अर्जाची स्थिती कशी तपासायची? मित्रांनो, अर्जाची स्थिती तपासण्यासाठी एक अधिकृत वेबसाईटवर जा. 2. ॲप्लिकेशन स्टेटस किंवा लाडकी बहीण योजना स्टेटस. 3. आधार नंबर, मोबाईल नंबर टाका. 4. OTP व्हेरीफाय करा. तिथे तुम्हाला कळेल अप्रूव्ड आहे का, पेंडिंग आहे का, रिजेक्ट का झाला आहे. पैसे आले नाहीत तर तक्रार कुठे करायची? जर सर्व काही बरोबर असूनही पैसे आले नसतील तर पर्याय 1. ग्रामसेवक नगरसेवक कार्यालय तुमच्या गावातील. ग्रामपंचायत नगरपालिकेचे महिला व बालकल्याण कार्यालय. पर्याय 2. CSC सेंटर. अर्ज दुरुस्ती, KYC अपडेट, बँक तपशील दुरुस्ती. पर्याय 3. हेल्पलाईन नंबर. अधिकृत हेल्पलाईनवर कॉल करून तक्रार नोंदवा. पुढचा हप्ता मिळेल का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. हो मित्रांनो, जर तुमची चूक दुरुस्त केली, अर्ज अप्रूव्ह झाला, बँक तपशील बरोबर असतील तर पुढच्या हप्त्यासोबत थकलेला हप्ता मिळण्याची शक्यता असते. म्हणून घाबरू नका. फक्त योग्य वेळी योग्य पावले उचला. महत्त्वाच्या सूचना. आधार बँक लिंक तपासा. KYC कंप्लीट ठेवा. मोबाईल नंबर ॲक्टिव्ह ठेवा. अर्जाची स्थिती वेळोवेळी तपासा. दलालांना पैसे देऊ नका. शेवटचे महत्त्वाचे शब्द. माझ्या लाडक्या बहिणींनो, ही योजना तुमच्यासाठी आहे, तुमच्या सन्मानासाठी आहे. थोडी अडचण आली म्हणून घाबरू नका. सरकारकडून हप्ता येण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो, पण योग्य कागदपत्रे असतील तर तुमचा हक्काचा पैसा नक्की मिळतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या लाडक्या बहिणींना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.